माझ्या विश्वबंधू भगिनीनो, आपल्याला अध्यात्माच्या संदर्भामध्ये मी पुष्कळ काही व्हिडिओ टाकलेले आहेत. आता अध्यात्म हा एक बोधी वृक्ष आहे आणि त्या अध्यात्माच्या बोधी वृक्षाच्या अशा दोन फांद्या आहेत की एक क्षर परब्रह्म स्वरूप आणि दुसरी अक्षर परब्रह्म पुरुष, अशा दोन फांद्या आहेत. आणि या दोन्ही फांद्यांच्या मध्ये क्षर म्हणजे नष्ट होणारं आणि अक्षर म्हणजे नष्ट न होणारं, अशा ह्या दोन फांद्या. या नष्ट न होणाऱ्या फांदीमध्ये सर्व प्रकारचे देवदेवता येतात, त्यांनाही जन्ममृत्यू आहेच. आणि इकडं क्षरमध्ये सर्वसामान्य मृत्यूलोक येतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनाच या ठिकाणी मृत्यूचा आणि जन्माचा भाग हा फेरा असतो. हे क्षरप्रब्रह्म पुरुष याच्यामध्ये संसार येतो, माया येते आणि अक्षर ब्रह्म पुरुषामध्ये परमेश्वर देवदेवता येतात. या दोन्ही फांद्यांच्या मध्ये हे अध्यात्म असं आहे. आणि या अध्यात्माच्या बोधिवृक्षामध्ये विज्ञान ही एक त्याची फांदी असल्यामुळं जगातल्या सर्व साधू संतांनी त्याच्यामध्ये रामपालपासून इकडं कबीरांच्यापर्यंत जर बघितलं तर कबीरांचा मुलगा आणि रामपाल यांच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या या अध्यात्माच्या व्याख्येमध्ये असं सांगितलेलं आहे की बाबा ईश्वर हा सर्वार्थानं सर्व अनुरेणूत पूर्णपणे भरलेला आहे आणि तो सगळ्या ठिकाणी आहे. माणसानं निरीच्छ सद्भावनेनं मोकळेपणानं वागायला शिकलं पाहिजे. म्हणूनच शंकराने जग निर्माण केलेलं आहे. अशा या शंकराचं एक मंदिर काल माझ्या पाहण्यात आलं. खिद्रापूर या ठिकाणी माझ्यापासून ते 80 किलोमीटर अंतरावरती इथून आहे. त्या खिद्रापूरमध्ये मी गेलो. 126 खांबाचं प्राचीन मंदिर, त्याची 470च्या दरम्यान काहीतरी बांधकाम केलेलं आहे असा तिथला तो एक गाईड मला सांगत होता. आणि त्या प्रत्येक खांबाला असं नक्षीकाम आहे. एक विशिष्ट प्रकारच्या भारतातल्या सगळ्या प्राचीन ग्रंथांचा इतिहास त्या खांबामध्ये कलाकुसरीमध्ये खोदलेला आहे. शिवलीला ग्रंथ 14 अध्यायाचा जो आहे, शिवलीला ग्रंथ तो 14 अध्याय त्या खांबावर दाखवलेले आहेत. ब्रह्मा एका खांबावर दाखवलेला आहे, महेश मध्ये दाखवलेला आहे, विष्णू एका बाजूला सांगितलेला आहे. आणि असं हे मंदिर आणि त्या मंदिराची सगळी पाहणी बघितल्यानंतर असा मध्येच एक असा गोल भाग आहे की दिवसा सुद्धा सूर्य चंद्रासारखा दिसतो, पूर्ण चंद्र वाटतो दिवसा, असा तो गोल मध्य सेंटरला त्या ठिकाणी आलेला आहे. आणि ते मंदिर आतमध्ये जसं बघायला जायलं तर भीती वाटते. इतके ते 176 खांब आहेत त्याला. ते बघून चारी बाजूला बघितल्यानंतर एक एक्साइटिंग थ्रिलिंग निर्माण करणारं प्राचीन काळातलं एवढं प्रसिद्ध शंकराचं मंदिर जगात कुठेही नाही. आणि विशेष त्या मंदिराचं असं वैशिष्ट्य आहे की त्या मंदिराची पिंड ही दक्षिणाभिमुख आहे. नागाचं तोंड दक्षिणाभिमुख आहे. संपूर्ण जगामध्ये शंकराची मंदिरं उत्तराभिमुख आहेत, पिंड उत्तराभिमुख आहे. पण या ठिकाणी मात्र जी पिंड बघितली ती दक्षिणाभिमुख आहे. हे झालं शंकराचं स्थान खिद्रापूर. आणि शंकर सर्वासवी जगाचा निर्माता असल्यामुळं आणि खिद्रापूर सारख्या ठिकाणी एक दक्षिणाभिमुख पिंड वेगळं प्रकरण पाहायला मिळाल्यामुळं आपल्याला हे कळावं जगाला, म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे, शिवलीला अमृत ग्रंथामध्ये मी होळी सांगितलेली आहे. त्या होळीमध्ये पुढे एक आडूर म्हणून गाव येतं. तिथंच तो दक्ष राजाचा यज्ञ होता, तिथंच आहुती पार्वतीने दिली. ते गाव तिथून 10-12 किलोमीटर अंतरावर आहे. तेही पाहायला मिळालं. आणि ती गेली होती आपल्या वडिलाकडं, नंदीवर बसून गेली होती. त्यामुळं त्या मंदिरामध्ये कुठल्याही शंकराच्या नंदी पुढं असतो. इथं नंदी पण नाही. तो नंदी ह्या खिद्रापूरच्या मंदिरात नाही. दक्षिणाभिमुख पिंड हे त्याची वैशिष्ट्य. 176 खांब, रामायण महाभारताचे सगळं नक्षीकामात आलेलं दृश्य, ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या कथा की ज्या अनेक ग्रंथांच्या मध्ये प्राचीन पुराणात आपण ऐकतो, ते सगळं कलाकुसरीच्या कामातून दगडावर खोदकामात त्या ठिकाणी केलेलं दिसतंय. हे एक वेगळं आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या गावाकडे जाताना सभोवार नद्या आहेत, हिरवागार सृष्टी सौंदर्य आहे, हिरवागार परिसर आहे, स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय. अजिबात तिथं तापत नाही, सावली वाटते. संपूर्ण परिसर निसर्गरम्य असा आहे आणि अत्यंत सौंदर्य असणारा असा शंकराचं देवस्थान असणारं खिद्रापूरचं मंदिर
आपण एकदा अवश्य त्याला भेट द्या. धन्यवाद.